तर आता हाऊसवाईफचं काय काम असणार? संध्याकाळी 5 वाजले की झालं आपल्या स्वयंपाकाच्या किंवा संध्याकाळच्या कामाला सुरुवात. तर संध्याकाळी मी 5 वाजता अशी छान फ्रेश वगैरे झाली होती आणि सोबतच ना चहाची एक आठवण आली होती. आजकाल ना माहीत नाही का, पण मला चहाची खूपच जास्त आठवण येते बरं का. नंतर मग तिकडे मी चहा बनवायला ठेवला आहे. तोपर्यंत इकडे म्हणलं चला सकाळी धुतलेल्या कपड्याच्या छान घड्या वगैरे घालून ठेवूयात आणि नंतर छान चहा वगैरे एन्जॉय केला. चहा घेतल्यानंतर ना मग लगेच दिवाबत्तीचा टाईम झाला, तर दिवाबत्ती वगैरे करून घेतली. संध्याकाळच्या टायमिंगला किंवा सकाळच्या टायमिंगला दिवाबत्ती केली ना खरंच खूप छान आणि फ्रेश वाटतं बरं का. नंतर मला बनवायचे होते मेथीचे पराठे, तर त्यासाठी ना मेथी फ्रीजमध्ये उघडून बघितलं तर मला मेथी दिसली. मग माझं नंतर ठरलं मेथीचे पराठे बनवूयात म्हणून. पण नंतर अचानक तो प्लॅन कॅन्सल झाला. तर कसा झाला ते मी सांगतेच तुम्हाला पुढे. तर मेथी खायला ना खूप छान लागत जरी असले ना तरी तिच्या मागे मेथी स्वच्छ करून ठेवायचे जे काही कष्ट असतात ना ते भरपूर असतात बरं का. कारण खूप टाईम लागतो. ही जी कामे छोटी जरी दिसत असली ना तरी खूप जास्त टाईम लागतो. आणि ही जी काय अशी पानं आहेत दिसले ना तुम्हाला कोणत्याही भाजीमध्ये, तर फेकून द्या प्लीज हा. कारण ही याच्यात ना जंतू अळ्या असू शकतात नाही असतातच. त्याच्यामुळे ही पाने कधीच भाजी बनवण्यात घ्यायची नाही. मग काय अचानक मेथीचे पराठे बनवायचा प्लॅन कॅन्सल झाल्यामुळे ना मग तो प्लॅन उद्यावर गेला आणि मग ही भाजी मी ठेवून दिली फ्रीजमध्ये परत. आणि चला स्वयंपाक बनवायचा ताण वाचलाच आहे, तर एक एक्स्ट्राचं काम आज करून घेऊया जे की मला खूप दिवसापासून करायचं होतं. आता हे कामं जरी छोटी दिसत असली ना तरी ह्या कामांची लिस्ट आहे ना मोठ्या कामामध्ये ॲड केली पाहिजे, करायला पाहिजेत. कारण खूपच कुचकट कामं असतात बरं का. ही माझ्या आईने दिलेला लसूण आहे आणि तो मला खूप दिवसापासून नीट करायचा होता. कारण एक लसणाची कुडी घ्यायला गेलं ना तर 2-4 लसणाच्या कुड्या खाली पडत होत्या. मग फायनली तो लसूण नीट केला आणि आम्हाला जायचं होतं दोघांना बाहेर. अचानक मला ह्यांचा फोन आला की चला आपल्याला स्वामींच्या मंदिरात जायचं आहे. तर आज गुरुवार होता त्यामुळे तिकडे जायचं होतं. जाता जाता हे जे काही वडापावचं ठिकाण आहे ना तिथे एवढा मस्त वडापाव भेटतो ना. जर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल आणि A1चा वडापाव नाही खाल्ला ना तर तुमचा मुंबईमध्ये राहून काहीच उपयोग नाही असं तर मला वाटतं बरं का. नंतर मग आम्ही छान दर्शन वगैरे घेतलं, आरती वगैरे केली आणि तिथेच जेवण वगैरे होतं. तर तिथेच जेवण वगैरे केलं आणि घरी आल्याच्या नंतर छान असं थंड काहीतरी बदाम शेक पिऊन दिवस संपवला आजचा. तर चला मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला का नाही, तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतात का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.